आज पुन्हा एकदा माझ्या लग्नासाठी एक नातं आलं होतं। मुलाकडचे मला बघायला आले होते। खरं तर तो मुलगा मला पसंत होता, पण मला खात्री होती की नक्कीच यावेळीही माझं नातं निश्चित होणार नाही आणि मला जे वाटत होतं तेच झालं। दुसऱ्या दिवशी माझ्या आजीने मुलाच्या घरी फोन करून हे नातं होऊ शकणार नाही म्हणून माफी मागितली। आजीची ही गोष्ट मला आता खूप खटकायला लागली होती। त्या आजीला माझं लग्न व्हावं असं का वाटत नव्हतं। मला तिच्या प्रेमाबद्दल शंका नव्हती, कारण माझ्या आईच्या मृत्यूनंतर माझ्या आजीनेच मला आईचे प्रेम दिले। तीच माझी आई होती, ती माझ्यासाठी सर्वस्व होती। माझेही तिच्यावर खूप प्रेम होते, त्यामुळे मला माझ्या आजीवर कधी संशय नव्हता। माझ्या मैत्रिणींनी मला सांगितले की कदाचित तुझ्या आजीला एकटे पडण्याची भीती वाटत असेल, म्हणूनच ती तुझं नातं कुठेही जमवत नाही, कारण या व्यस्त जगात तू तिचा एकमेव आधार आहेस आणि जर का तुझं लग्न झालं तर ती पूर्णपणे एकटीच पडेल आणि म्हणूनच ती तुला लग्न करू देत नाही। मी माझ्या मैत्रिणीचे बोलणे टाळत म्हणायचे की नाही, माझी आजी तशी अजिबात नाही। खरं तर माझ्या आजीचं माझ्यावर खूप प्रेम आहे, म्हणूनच तिला मला असं कोणाच्याही गळ्यात बांधायचं नाहीये। तिला माझ्यासाठी खूप खास कोणीतरी शोधायचं आहे। मी मैत्रिणींसोबत स्वतःच्या मनालाही हेच समजावून सांगत असे, पण आज जेव्हा आजीने हे इतके चांगले नाते पण नाकारले तेव्हा मला खूप विचित्र वाटले। माझ्या मनात प्रश्न पडला की माझ्या सर्व मैत्रिणी आजीविषयी जे बोलत होत्या ते बरोबर होते का। संध्याकाळी बाबा घरी आले तेव्हा त्यांनी आजीला विचारले की आज पल्लवीला बघायला जो मुलगा आला होता तो तुला कसा वाटला। बाबांचे बोलणे ऐकून आजी विचित्र हावभाव करत म्हणाली, अरे काय लोक होते का ते, खड्ड्यात घाल त्या लोकांना, माहीत नाही कोणत्या दलदलीतून आले होते। तो मुलगा एकदम विचित्र दिसत होता। मी माझ्या नातीचं लग्न अशा मुलाशी अजिबात करणार नाही। आजीचं बोलणं ऐकून बाबांच्या कपाळावर आठ्या आल्या। बहुतेक त्यांना आजीचा राग आला होता असे मला वाटले। ते खूप रागावलेले दिसत होते, पण ते आपला राग सांभाळत म्हणाले, आई तुला कळतंय का, पल्लवी आता 25 वर्षांची झालीये। आता सध्या तरी तिच्यासाठी स्थळ येत आहेत म्हणून चांगलंय, पण जर 1-2 वर्ष उलटली ना की लोक आपल्या घरी नातं घेऊन येणंच बंद करतील, मग आपण तिच्यासाठी स्थळ कुठून शोधणार। यावर आजी रागाने म्हणाली, मी पल्लवीची आई नाही, पण मी तिला आई म्हणूनच वाढवले आहे। मी तुला अगोदर पण सांगितलं आहे की जग इकडच्या तिकडं झालं ना तरी मी माझ्या पल्लवीचं लग्न चांगल्या घरातच करेन। मला पूर्ण खात्री झाल्याशिवाय मी तिचं लग्न लावून देणार नाही। यावर बाबा म्हणाले, आई जर तुला एक पण नातं आवडलंच नाही तर काय होईल, मग तू तुझ्या नातीला घरी बसवून ठेवणार आहेस का। यावर आजी अगदी शांतपणे म्हणाली, मी ठेवीन तिला माझ्यासोबत, मला तिचं काही ओझं नाहीये। आजीचे हे बोलणे ऐकून मला माझ्या मैत्रिणींचा अंदाज खरा वाटला। ती एकटी पडू नये म्हणूनच तिला माझं लग्न करायचं नव्हतं, मग मी कायमची कुमारीच राहू का। मला खूप वाईट वाटत होतं। मी माझ्या खोलीत आले आणि बेडवर पडले। आज मला माझ्या आईची खूप आठवण येत होती। आज जर माझी आई माझ्या जवळ असली असती तर आज मला हे सर्व सहन करावे लागले नसते। असाच 1 आठवडा उलटून गेला। एके दिवशी आजी माझ्याकडे आली आणि म्हणाली, पल्लवी तयार हो, मुलाकडचे आज तुला बघायला येत आहेत। आजीच्या बोलण्यावर मी नाही मध्ये मान हलवली आणि म्हणाले, मी तयार होणार नाही। तुला कोणताच मुलगा आवडत नाही, मग मी विनाकारण चांगले कपडे घालून तयार होऊन का बसू। मला माहीत आहे तुझा यावेळीही नकारच असेल। माझे म्हणणे ऐकून आजी हसत म्हणू लागली, कदाचित हे नातं मला तुझ्यासाठी हवे आहे, म्हणून तयार राहा आणि माझ्याबद्दल कोणतेही वाईट विचार तुझ्या मनात ठेवू नकोस। आजीचे हे बोलणे ऐकून मी गप्प बसले। मला खात्री होती की यावेळीही आजी नकारच देईल, पण तरीही आजीच्या आनंदासाठी मी तयार झाले आणि त्या लोकांसमोर गेले। आज मला बघायला मुलाचे आई वडील आले होते। मुलगा आलेला नव्हता, पण मला बघून त्यांना खूप आनंद झाला। मुलाची आई माझ्या आजीला म्हणाली की मला तुमची पल्लवी खूप आवडली आहे, आणि असे म्हणत तिने तिच्या पर्समधून 20,000 रुपये काढले आणि माझ्या हातावर ठेवले। इतके पैसे बघून मी आश्चर्यचकित झाले आणि प्रश्नार्थक नजरेने मी आजीकडे बघितले। तेव्हा आजीच्या चेहऱ्यावर हसू होते आणि तिने मला ते पैसे ठेवायला सांगितले। ते करून मी स्वयंपाकघरात आले। माझे हृदय खूप वेगाने धडधडत होते। आजीने खरंच माझ्यासाठी नातं निवडलं होतं का, या गोष्टीचा मला आनंद तर वाटत होता, पण तरीही माझा आजीवर पूर्णपणे विश्वास बसत नव्हता,
कारण मला माहीत होते की आजी कधीही तिचा निर्णय बदलू शकते. काही वेळाने ते लोक निघून गेले. जेव्हा संध्याकाळी बाबा घरी आले तेव्हा आजीने त्यांना खूप खूप अभिनंदन दिले आणि म्हणाली, दीपक, मी पल्लवीचे लग्न निश्चित केलं आहे. हे ऐकून बाबा माझ्याकडे बघून हसले आणि आजीला म्हणाले, बरं आई, निदान आता तरी मला सांग, त्या लोकांमध्ये असं काय विशेष होतं ज्यामुळे तुला पल्लवीचं लग्न तिथे करण्यात रस आला. यावर आजी म्हणाली की ते लोक या शहरातील खूप श्रीमंत लोक आहेत. हे ऐकून बाबांचा चेहरा बदलला होता. त्यांच्या डोळ्यातली अस्वस्थता मला दिसत होती. ते म्हणाले की आई, पण बाबा पुढे काही बोलण्याआधीच आजीने त्यांचे शब्द फेटाळून लावले. ती म्हणू लागली की मला माहीत आहे मला काय करायचं आहे. मला पूर्ण विश्वास होता की मी माझ्या मुलीसाठी एक दिवस खूप चांगले स्थळ शोधेन आणि बघ, माझा अंदाज खरा ठरला. यावर बाबा म्हणाले, नाही आई, मी माझ्या मुलीचे लग्न इतक्या श्रीमंत घरात करणार नाही. कुठे ते आणि कुठे आपण? त्या लोकांसोबतच्या अतुलनीय संबंधामध्ये स्त्रीला नेहमीच दबावाखाली जगावे लागते. सर्व काही अपमान सहन करावा लागतो. मी माझ्या मुलीला खूप लाडाने वाढवले आहे, त्या लोकांचे टोमणे ऐकून घेण्यासाठी नाही. यावर आजी म्हणाली, तू गप्प बसशील का? आता पल्लवीचे लग्न पक्क झाले. तिच्या बाबतीत निर्णय घेण्याचा माझाही काही हक्क आहे, नाही का? हे ऐकून बाबा गप्प बसले होते, पण मला त्यांच्या चेहऱ्यावरून जाणवत होते की ते आनंदी नव्हते. रात्री बाबा माझ्या खोलीत आले आणि मला म्हणाले, पल्लवी, तुझ्या आजीने तुझ्यासाठी निवडलेल्या नात्याबद्दल तुला काय वाटते? मी म्हणाले, बाबा, मला काहीच कळत नाहीये. ते लोक कोण आहेत, कसे आहेत, मुलगा कसा आहे, काय करतो? फक्त आजी हो म्हणाली इतकेच पुरेसे आहे माझ्यासाठी. तुम्हा दोघांच्या इच्छेवरच मला लग्न करायचं आहे. तुम्ही म्हणाल तिकडे मी मस्तक टेकवेन. यावर बाबा हसायला लागले आणि म्हणाले, पण मला हे नातं मान्य नाही. मी एक गरीब माणूस आहे. तुझं नातं खूप मोठ्या घराण्यातलं आहे. मी आयुष्यभर कष्ट केलं ना तरी मी त्या लोकांची बराबरी करू शकत नाही. तसेच मी त्यांच्या दर्जानुसार हुंडाई देऊ शकत नाही. मला भीती वाटते की तुला आयुष्यभर त्या लोकांचे टोमणे ऐकावे तर लागणार नाही ना. त्यामुळे तू आपल्यासारखं मध्यमवर्गीय स्थळ शोधून लग्न करावे. मी म्हणाले, बाबा, तुम्ही आजीशी या गोष्टीवर चर्चा करा. मी तुम्हाला आधीच सांगितले आहे की तुम्ही म्हणाल त्या मुलाशी मी लग्न करेन. माझ्या डोक्यावर हात ठेवून बाबा खोलीबाहेर गेले होते. काही दिवसांनी माझ्या सासरच्यांनी सांगितले की त्यांना हुंडा नको आहे आणि आम्हाला लग्नही पूर्ण साध्या पद्धतीनेच करायचे आहे. तरीही माझे बाबा या लग्नासाठी पूर्ण मनाने तयार नव्हते, पण आजीच्या हट्टापुढे त्यांनी हार स्वीकारली होती. माझ्या लग्नाचा दिवसही उजडला आणि माझ्या लग्नाची वरातही आली होती. मला खूप सजवले होते. निरोप घेण्याच्या वेळी आजी माझ्याकडे आली आणि माझ्या कानात म्हणाली की तू खूप मोठ्या वाड्याची सून म्हणून जात आहेस. त्या लोकांसोबत सेटल होण्यात हुशार बन. तुला ती लोक जेवढे पैसे आणि दागिने देतील ते तुझ्याजवळ ठेव आणि जेव्हा मला भेटायला येशील तेव्हा ते सर्व आम्हाला दे. मी आश्चर्याने आजीकडे बघितले. आजी एवढी लोभी झाली होती की ती माझ्याकडे पैशांची मागणी करत होती. कुणास ठाऊक तिने केवळ पैशासाठीच माझे लग्न श्रीमंत घरात लावले होते का? मनात हजारो प्रश्न घेऊन मी हवेलीत प्रवेश केला होता. माझा नवरा कसा असेल याचीही मला काळजी वाटत होती. मी माझ्या खोलीत बसून माझ्या नवऱ्याच्या येण्याची वाट बघत होते. तेवढ्यात काही वेळाने खोलीच्या दारावर हलकीशी टकटक झाली आणि एक व्यक्ती आत आला. तो आला आणि माझ्याजवळ बेडवर बसला आणि हसत हसत म्हणाला, कशी आहेस पल्लवी? तुझं या हवेलीत आणि माझ्या आयुष्यात स्वागत आहे. मी नजर वर करून माझ्या नवऱ्याकडे बघितलं आणि मला पहिल्याच नजरेत तो खूप आवडला. तो अतिशय देखणा होता. त्याचं नाव महेश होतं. तो इतका छान बोलत होता की मला असे वाटत होते की त्याने बोलत राहावे आणि मी फक्त ऐकत राहावे. मी देवाचे आभार मानले की तो इतर श्रीमंतांसारखाच गर्विष्ठ नाही. तो साध्या, सरळ आणि प्रेमळ स्वभावाचा माणूस होता. महेश म्हणाला, पल्लवी, तुला आमच्या या हवेलीत वेगवेगळ्या आव्हानांना सामोरे जावे लागेल, पण मी तुला वचन देतो की मी तुला सदैव साथ देईन. मला आनंद झाला की माझा जीवनसोबती एक चांगला माणूस आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी मी खोली बाहेर आली तेव्हा प्रत्येक जण माझे स्वागत करत होते. प्रत्येक जण माझ्या हातात हजारो रुपये द्यायचा. याबाबत मी महेशला विचारले असता तो म्हणाला की ही आमची प्रथाच आहे. प्रत्येक जण नवीन नवरीला चेहरा बघण्याची भेट देतो. माझ्याजवळ खूप पैसे जमा झाले होते, पण मग मला माझ्या आजीचे म्हणणे आठवले.
हे पैसे मला तिला द्यायचे होते. मला खूप विचित्र वाटत होते की मी तिला इतके पैसे कसे देऊ शकते. महेश किंवा त्याच्या कुटुंबियांनी पैशाबद्दल विचारलं तर मी काय उत्तर देईन. मी याच विचारात होते तेव्हा एक मध्यमवयीन मोलकरीण माझ्या दिशेने चालत आली. माझ्या डोक्यावर हात ठेवून म्हणाली, मॅडम, मी तुम्हाला काय भेट देऊ. मी हसले आणि म्हणाले की तुम्ही मला फक्त तुमचा आशीर्वाद द्या. तेव्हा त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला. सगळ्या मोलकरणीही एका रांगेत उभ्या होत्या. त्या एक एक करून पुढे यायच्या आणि त्यांच्या ऐपतीनुसार मला काहीतरी द्यायच्या. मला समजत नव्हतं की घरच्या मोलकरींकडून काही भेटवस्तू घेणं माझ्या सासूबाईंना आवडेल की नाही. म्हणून मी माझ्या सासूबाईंकडे बघितलं. तेव्हा माझ्या सासूबाईंनी मला भेट घेण्याचा इशारा केला. त्या गेल्यावर माझ्या सासूबाई माझ्याकडे आल्या आणि म्हणाल्या, भेटवस्तूचा नेहमी स्वीकार करावा. भेटवस्तूमध्ये काय आहे आणि ते कोण देत आहे हे बघायचे नसते. ही भेट घेऊन तू चांगले केले आहे. अशा रीतीने घराची मालकीण म्हणून आमची भेट स्वीकारण्या इतके त्यांचे हृदय मोठे झाले असावे. सासूबाईंचे बोलणे ऐकून मला हसू आले. माझ्या सासूबाई बाहेर गेल्यावर पहिली मोलकरीण माझ्याकडे आली आणि म्हणाली, मॅडम, माझे नाव नीता आहे. आज मी तुम्हाला काही देऊ शकले नाही, पण तुम्हाला मी अशी भेट देईन जी तुमचे आयुष्यच बदलून टाकेल. मी नीताचा हात धरला आणि म्हणाले, तुम्ही मला आशीर्वाद दिला तेवढंच माझ्यासाठी पुरेसे आहे. विनाकारण त्रास करून घेऊ नकोस. असे म्हणत मी नवऱ्याच्या पुढे निघाले. या वाड्यात अनेक लोक राहत होते. माझ्या सासूबाई, माझे सासरे, त्यांचे 2 भाऊ, मग त्यांची मुले आणि त्यांच्या मुलांच्या सुना. या सर्वांचे माझ्यावर खूप प्रेम होते. माझा नवरा पण खूप छान होता. एके दिवशी नीता साफसफाईच्या बहाण्याने माझ्या खोलीत आली आणि म्हणाली, मी आहे मॅडम. जर तुमच्या सासू सासऱ्यांनी किंवा नवऱ्याने सांगितले तुला पूर्ण हवेली दाखवतं तर ऐकू नका. त्यांच्यासोबत जाण्याची अजिबात गरज नाही. मी आश्चर्यचकित नजरेने नीताकडे बघितलं, पण माझे प्रश्न टाळण्यासाठी ती पटकन बाहेर पडली. मी गोंधळून गेले होते की ती असे का बोलत होती. मनात अनेक प्रश्न निर्माण होत होते. मी विचार केला होता की मी नीताला विचारेल की ती असे का बोलली. बरं, मी दिवसभर नीताशी बोलण्याची संधी शोधत राहिले, पण मला ती एकटीच सापडलीच नाही. रात्री 11 वाजेपर्यंत मी संधी शोधण्याचा प्रयत्न केला, पण अपयश आल्यावर मी झोपायला माझ्या रूममध्ये गेले. मी मनाशी ठरवले होते की सकाळी मी नीताला माझ्या रूममध्ये बोलावून तिला हे सर्व का सांगितले ते विचारेन. दुसऱ्या दिवशी महेश नाश्ता करण्यासाठी रूममधून बाहेर आला तेव्हा नीता हॉलमध्ये उभी होती. मी पटकन पुढे सरकले आणि म्हणाले, नीता, तू थोड्या वेळाने माझी रूम साफ करायला ये. तिने मला होकार दिला. आम्ही सर्वांनी नाश्ता केला. मी उठून माझ्या रूममध्ये जाऊ लागले तेव्हा सासू म्हणाल्या, पल्लवी, टेबलावर जी पण भांडी पडली आहेत ती सर्व उचल आणि स्वयंपाकघरात ठेव. मी माझ्या सासूकडे आश्चर्याने बघितलं. ती म्हणू लागली की तू असे का बघत आहेस. आता मी तुला भांडी धुवून ठेवायला सांगत नाहीये. आता काही दिवस आराम कर, मग तुला स्वतःला एक चांगली सून म्हणून सिद्ध करावं लागेल. हे ऐकून महेश पटकन बोलू लागला, आई, मी इतर वहिनींना घरची कामे करताना कधीच बघितले नाही. मग माझ्या बायकोने घरची कामे का करावी. महेशचं बोलणं ऐकून माझ्या सासूबाईंच्या चेहऱ्यावर एक विचित्र हास्य पसरलं. ती म्हणू लागली की तुझी वहिनी खूप चांगल्या घरातून इथे आली होती. तुझ्या बायकोची पार्श्वभूमी काय आहे हे तर तुला चांगलंच माहीत आहे. अशा मुलींना काम करण्याची सवय असते. जर त्या काम करत नसतील तर त्या आळशी बनतात आणि मग स्वतःच्या मौज मज्जेसाठी त्या घरात फूट पाडतात. मला माझ्या सासूबाईंकडून अशा गोष्टींची अपेक्षा नव्हती. घरातील सर्व सदस्यांसमोर तिने माझा अपमान केला होता. मी माझे अश्रू रोखू शकले नाही आणि टेबलवरून भांडी घेऊन स्वयंपाकघरात गेले. या कामातून मोकळी झाल्यावर मी माझ्या खोलीत जाऊन बसले. थोड्या वेळाने नीताही तिथे आली. तिच्या हातात एक लिफाफा होता. तो लिफाफा तिने माझ्या हातात दिला आणि म्हणाली, बेटी, मी तुला सांगितले होते की मी तुला नक्कीच भेट देईन. ही माझ्याकडून एक छोटीशी भेट आहे. मी तो लिफाफा उघडत होते तेव्हा माझ्या खोलीचा दरवाजा उघडाच होता आणि अचानक माझ्या सासूबाई माझ्या खोलीत आल्या. माझ्या हातात नीताने दिलेला लिफाफा माझ्या सासूबाईंनी बघितला तेव्हा त्या घाबरून ओरडल्या आणि लिफाफा घेतला आणि म्हणाल्या, हे पैसे मी गरिबांना देईन. मग नीताकडे बघत म्हणाल्या, लिफाफ्यात फक्त पैसेच आहेत ना. नीता खूप घाबरली होती. ती म्हणाली, मॅडम, फक्त पैसेच आहेत. माझ्या सासूबाईंनी माझ्याकडून तो लिफाफाही घेतला आणि नीतालाही त्या सोबत घेऊन गेल्या. हे सर्व इतक्या घाईत घडले की मला काहीच समजले नाही. ती मोलकरीण दुसऱ्या दिवसापासून गायब झाली होती.
माझ्या सासूबाईंनी मला जेवणाच्या वेळी सांगितले की नीता काही दिवसांच्या सुट्टीवर तिच्या गावी गेली आहे, तोपर्यंत माझी सून म्हणून तिची सर्व कर्तव्य तू सांभाळशील. मी आश्चर्यचकित डोळ्यांनी माझ्या सासूकडे बघितलं. मी मनात विचार केला की नीताला असे अचानक का जावे लागले, पण मी त्या गोष्टीकडे जास्त लक्ष दिले नाही. मला आता खूप नैराश्य येत होतं. मला नोकरांसोबत स्वयंपाकघरात काम करावे लागले. हवेलीत खूप माणसे होती, त्यामुळे खूप काम होते आणि मला इतकी काम करण्याची सवय नव्हती. आजीने मला राजकुमारी म्हणून ठेवले होते. आता माझ्या मनात आजीबद्दल खूप तक्रारी होत्या की तिने माझ्याशी असे का केले. ज्या कुटुंबाची स्थिती माझ्यापेक्षा 1000 पटीने चांगली होती, अशा कुटुंबात तिने माझे लग्न का केले. या सर्व गोष्टींचा विचार करताना माझ्या डोळ्यातून अश्रू तरळले. इतक्या वेळात महेशही रूममध्ये आला होता. माझा उदास चेहरा बघून तो स्वतःही उदास झाला आणि सांगू लागला की मला माहीत आहे की तुझ्यावर कामाचा खूप ताण आहे. मी माझ्या आईशी बोललो. ती म्हणू लागली की मी माझ्या सुनेला या घराची राणी म्हणून ठेवेन. मला फक्त काही दिवस तिची परीक्षा घ्यायची आहे. ती जास्त दिवस तुझ्याशी असं वागणार नाही. तू किती धैर्यवान आहेस हे तिला कळावे म्हणून ती हे सर्व मुद्दाम करत आहे. महेशच्या या शब्दांवर माझा विश्वास बसत नव्हता, पण तरीही मी त्याच्या समाधानासाठी हसले. घरच्या कामात मग्न होऊन 2 आठवडे निघून गेले आणि मला काही कळलेच नाही. एके दिवशी महेशने माझा हात धरला आणि मला आरशाकडे तोंड करून सांगितले, बघ, तू या मुलीला ओळखतेस का? मी जिच्याशी लग्न केलं ती ही मुलगी नाही. विखुरलेले केस, डोळ्यांभोवती काळी वर्तुळे, तू स्वतःचे काय हाल करून घेतले आहेस. मी म्हणाले, महेश, माझ्या धैर्यापेक्षा माझ्यावर जास्त भार पडला आहे, मग मी काय करू. महेश म्हणाला, आज तू घरातील कोणत्याही कामाला हात लावणार नाहीस. आज तुझा सगळा वेळ फक्त माझा असेल. मी तुला माझ्याबरोबर बाहेर फिरायला घेऊन जाईन. यावर मी हसले आणि म्हणाले, या गोष्टीची परवानगी मिळेल का? हे घडू शकते यावर माझा विश्वासच बसत नव्हता. पण माझ्या आश्चर्याची गोष्ट म्हणजे महेशने मला त्याच्या सोबत नेले. त्याने मला खूप छान ठिकाणी जेवण दिले. मग मला खरेदीला नेले. जेव्हा मी एका दुकानात कपडे घेण्यासाठी गेले होते तेव्हा महेश म्हणाला की तू इथे बस, मी तुझ्यासाठी ज्यूस घेऊन येतो. मी त्याला होकार दिला. जेव्हा मी कपडे बघत होते तेव्हा मागून कोणीतरी मला हाक मारली. तेव्हा मी मागे वळून बघितले तर माझी मोलकरी नीता समोर उभी होती. तिला बघून मी थक्क झाले. ती मला म्हणाली, तू तो लिफाफा उघडून बघ, तुझा जीव वाचेल. असे बोलून ती तिथून पटकन निघून गेली. मी स्तब्ध बसले होते. मग माझ्या सासूबाई खोटं का बोलल्या की नीता तिच्या गावी गेलीये आणि मग नीता माझ्या जीवाला धोका आहे असं वारंवार का सांगत होती. परिस्थिती खूप धोकादायक असणार हे नक्कीच. मी विचार केला होता की आता मी तो लिफाफा कोणत्याही किमतीत शोधूनच राहील आणि त्यात काय आहे ते नक्कीच बघेन. महेश ज्यूस घेऊन येताच मी त्याला घरी जायला सांगितले. तो आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला, आधी शॉपिंग कर, मग आपण निघू. पण मी नाही म्हणून मान हलवली आणि म्हणाले, मला आत्ताच घरी जावे लागेल. माझ्या डोक्यात एक तीव्र वेदना होत आहेत. महेश काहीसा नाराज झाला, पण त्याने माझे म्हणणे मान्य केले. आम्ही घरी परत आलो. साफसफाईच्या बहाण्याने मी घरभर शोध घेतला. थकव्यामुळे मी खचून गेले होते, पण हिंमत हारली नाही. आणि मग शेवटी खूप प्रयत्नानंतर मला तो लिफाफा माझ्या सासूच्या बेडखाली मिळाला. मी तो लिफाफा लपवून माझ्या खोलीत आले. आतून दरवाजा बंद करून मी लिफाफा उघडताच माझ्या डोक्यावर आभाळ कोसळले, कारण त्यात अशा अनेक गोष्टी होत्या ज्याने मला आतून हादरवून सोडले होते. त्याच पाकिटात माझ्या आईवडील आणि मोलकरी नीताच्या लग्नाची काही छायाचित्रे होती. मी थक्क झाले. नीता माझी आई होती का? मग माझी आई वारली असे खोटे का बोलले गेले? मी पटकन सगळं बघू लागले. त्यात नीता आणि माझ्या वडिलांच्या लग्नाची काही कागदपत्रेही होती, ज्यामध्ये माझ्या वडिलांचे लग्न फक्त नीताशीच झाल्याचे स्पष्ट दिसत होते. इथे नीताच्या वडिलांचे नाव लिहिले होते, पाटील यशवंत. हे तर महेशच्या आजोबांचे नाव होते. तर नीता महेशची आत्या होती का? नीता जर महेशची आत्या आणि माझी आई असती तर याचा स्पष्ट अर्थ माझा नवरा महेश माझ्या मामांचा मुलगा आहे. माझ्या डोक्यावर आभाळ कोसळलं होतं. मी अजून शुद्धीवर आले नव्हते. महेश खोलीत आला तेव्हा मला असे स्तब्ध बसलेलं बघून तोही अस्वस्थ झाला. तो माझ्याजवळ आला आणि म्हणाला, काय झालं? तू इतकी अस्वस्थ का आहेस? तेव्हा मी त्याला विचारले की हे सर्व काय आहे महेश? तू माझ्याशी लग्न कसे करू शकतोस? तुला हे सत्य माहीत आहे का की तू माझ्या मामाचा मुलगा आहेस?
माझ्या बोलण्यावर महेशने माझ्याकडे अविश्वासाने बघितले आणि म्हणाला, पल्लवी तू काय बोलत आहेस? मी सगळे पेपर महेशच्या दिशेने फेकले. सर्व कागदपत्रे बघितल्यानंतर महेशच्याही डोळ्यात पाणी आले. मग महेशने मला समजावले की पल्लवी काळजी करू नकोस. मला आधी संपूर्ण सत्य जाणून घ्यायचे आहे. सत्य जाणून घेतल्याशिवाय आपण कोणतेही पाऊल उचलू नये. मी महेशचे म्हणणे मान्य केले. महेश माझ्यासोबत असल्यानं मला समाधान वाटलं. मग दुसऱ्या दिवशी जेव्हा महेश ऑफिसला गेला होता तेव्हा संध्याकाळी 6च्या सुमारास माझ्या दारावर टकटक झाली. मी दार उघडले तर समोर माझ्या सासूबाई उभ्या होत्या आणि त्या म्हणाल्या, मी तुला या हवेलीचे तळघर दाखवते. तसे घराचा प्रत्येक कोपरा तुला माहीत असणे गरजेचे आहे. आज मला वाटले की तुला हवेलीचे तळघर दाखवावे. अचानक माझ्या डोक्यात धोक्याची घंटा वाजू लागली. मी माझ्या सासूबाईंना म्हणाले की तुम्ही जा, मी येते. मी पटकन मोबाईल उचलला आणि महेशला मेसेज केला की तुझी आई मला तळघर बघायला घेऊन जाते. जर मी हरवले तर तुम्ही येऊन मला तळघरात शोधा, कारण काहीतरी अघटित घडणार आहे अशी मला आशा आहे. महेशला मेसेज करून मी पटकन निघाले. माझ्या सासूने मला खाली तळघरात नेले आणि मग मला ज्याची भीती वाटत होती तेच घडले. माझ्या सासूने मला एका खोलीकडे ढकलले आणि दरवाजा बाहेरून लावला. खोलीत लाईटही नव्हता. मी भीतीने थरथर कापत होते. असाच वेळ निघून जात होता. हळूहळू अंधारही गडद होत चालला होता. मग खूप वेळाने कोणीतरी दरवाजा उघडला. मी बघितले तर समोर महेश उभा होता. महेशला बघून माझ्या जीवात जीव आला. त्याने माझा हात धरला आणि मला त्याच्यासोबत हवेलीत नेले. सर्वजण हॉलमध्ये जमा झाले. महेश म्हणाला, आई, माझी बायको तळघरात अडकली होती. तिला कोणी तळघरात ठेवले? तू म्हणत होतीस की पल्लवी घरातून पळून गेली आहे तिच्या प्रियकरासोबत. तू एवढं मोठं खोटं का बोललीस? महेशचं बोलणं ऐकून माझ्या सासूबाई खूप घाबरल्या होत्या. ते म्हणाल्या की ही पळून जाणारी होती. तिची योजना मला आधीच कळली होती. त्यामुळे बदनामीच्या भीतीने मी तिला तळघरात बंद केले. आईचे म्हणणे ऐकून महेश संतापला आणि म्हणाला, खोटं, सगळं खोटं आहे. मग माझे सासरे पुढे आले आणि म्हणाले की हे करण्यासाठी मी तुझ्या आईला सांगितले की जा आणि पल्लवीला तळघरात बंद कर. आज मला पल्लवीचा जीव का घ्यायचा होता याचे कारणही मी तुम्हाला सांगतो. ही मुलगी पल्लवी नीताची मुलगी आहे, पण नीता आमची खरी बहीण नव्हती. माझ्या वडिलांच्या मित्राला एक मुलगी होती. नीताच्या आई वडिलांचा अपघाती मृत्यू झाला म्हणून माझे बाबा नीताला सोबत घेऊन आले. आम्ही 3 भाऊ होतो. आम्हाला बहीण नव्हती. आम्हालाही नीता मिळाल्याचा आनंद झाला, पण वडिलांनी संपत्तीचा मोठा हिस्सा नीताच्या नावावर दिल्याने आम्ही नीताचा तिरस्कार करू लागलो. मग नीताने पळून जाऊन घरातील एका नोकराशी लग्न केले. एवढं होऊनही वडिलांनी नीताच्या नावे असलेली संपत्ती आम्हाला परत केली नाही. ते म्हणाले नीता तिला पाहिजे त्या मुलासोबत लग्न करू शकते. पण वडिलांच्या निधनानंतर आम्ही नीताचा शोध सुरूच ठेवला. काही दिवसांनी आम्हाला नीता सापडली. तिच्या नवऱ्याच्या गैरहजेरीत आम्ही नीताच्या घरी पोहोचलो होतो आणि मग नीताच्या नवऱ्याला न सांगता आम्ही नीताला जबरदस्तीने आमच्या घरी आणून आमच्या हवेलीत मोलकरीण बनवले. नंतर कळले की नीताला एक मुलगी आहे आणि नीताने तिची सर्व मालमत्ता आपल्या मुलीच्या नावावर केली आहे. तिने तिचे मृत्यूपत्र आधीच तयार केले होते आणि त्या मृत्यूपत्रात लिहिले होते की माझी मुलगी 26 वर्षांची होईपर्यंत ती मालमत्ता कोणाच्याही नावावर जाऊ शकत नाही. नीताची मुलगी 26 वर्षांची झाल्यावर ती स्वतः ती मालमत्ता तिच्या इच्छेनुसार कोणाच्या तरी नावावर करू शकते. किंवा जेव्हा नीताची मुलगी 26 वर्षांची झाली आणि तिचा अचानक मृत्यू झाला तेव्हा त्या स्थितीत नीताच्या नावावर अधिक पैसे येतील आणि मग आम्ही तिची नीताकडून जबरदस्तीने आमच्या नावावर अधिक पैसे मिळवून घेऊ. आम्हाला नीताच्या मुलीबद्दल कळले आणि म्हणूनच आम्ही नीताच्या मुलीशी तुझे लग्न केले. पल्लवी 25 वर्षांची आहे. मी आणि तुझी आई आणि तुझ्या काकांनी मिळून हा प्लॅन बनवला आहे. आम्ही पल्लवीला तळघरात बंद करण्याचा प्लॅन बनवला होता. ती तिथेच गुदमरून मरेल आणि मग सगळं काही नीताच्या नावावर होईल आणि मग आम्ही नीताकडून सर्व प्रॉपर्टी आमच्या नावावर करून घेऊ. नीता तिच्या मुलीला सगळं काही खरं सांगेल अशी भीती आम्हाला वाटत होती. त्यामुळेच आम्ही नीताला दुसऱ्या हवेलीत पाठवले होते. सासऱ्यांच्या तोंडून या सर्व गोष्टी ऐकून मी आतून थरथर कापत होते. तर महेश रागाने म्हणाला, मला लाज वाटते तुम्हा लोकांना माझे आई वडील म्हणायला. तुम्ही प्रॉपर्टीच्या लोभाने इतके आंधळे झाले आहात की तुम्ही नाते पणाला लावले आहे. नीता जरी तुमची खरी बहीण नसली तरी आजोबांनी तिला आपली खरी मुलगी मानून वाढवले.
आजपासून मी तुम्हा लोकांशी सर्व संबंध संपवत आहे, असे म्हणत महेश माझा हात धरून दुसऱ्या हवेलीत गेला. आणि मग माझ्या आईलाही सोबत घेऊन आम्ही सर्व घरी आलो. आई वडील एकमेकांना बघून रडत होते. तेव्हा आजी बाबांना म्हणाली, आता समजले की मी तुझ्या मुलीचे प्रत्येक नाते का नाकारायचे, कारण मला माझ्या सुनेला वाचवायचे होते आणि हे फक्त माझी पल्लवीच करू शकते असा मला विश्वास होता. कारण मला माहीत होतं की नीताने सर्व संपत्ती पल्लवीच्या नावावर केली होती. एक दिवस नीताचा भाऊ नीताला शोधत नक्कीच येईल आणि घडलेही तसेच. त्या लोकांनी नीताला कैद केले होते. पण मला खात्री होती की जेव्हा त्या लोकांना कळेल की सर्व मालमत्ता पल्लवीच्या नावावर आहे, तेव्हा ते नक्कीच सर्व मालमत्ता त्यांच्या नावावर करून घेण्याचा काहीतरी प्रयत्न करतील आणि मी त्यांच्या याच कृत्याची वाट बघत होते. माझ्या विचाराप्रमाणेच ते स्वतःहून पल्लवीसाठी नातं घेऊन आले. मला माहीत होतं की हे लग्न फक्त दिखावा आहे. त्यांना तर फक्त प्रॉपर्टी त्यांच्या नावावर करून घ्यायची आहे. पण तरीही मी माझ्या मनावर दगड ठेवून पल्लवीचं महेशशी लग्न केलं. आणि ही माझ्या देवाची कृपा आहे की आज सगळं काही ठीक झालं. महेश त्याच्या आई वडिलांपासून वेगळा झाला आहे आणि आता आम्ही एकाच घरात आनंदाने राहतो. तर मित्रांनो, कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आम्ही नेहमीच तुमच्या कमेंट्स आणि लाईकची वाट बघत असतो. आणि कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद.